छळ, तोंडात लघुशंका, ऊसतोड मजुरासोबत भयानक प्रकार. बीड कुठल्या थराला गेले? बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुरीसाठी घेतलेल्या उचलीच्या म्हणजेच अग्रिम रकमेच्या वादातून एका गरीब ऊसतोड मजुराचं अपहरण करण्यात आलंय. इतकंच नाही तर तब्बल 4 दिवस एका गुप्त ठिकाणी डांबून ठेवून त्याचा अमानुष आणि अंगावर काटा आणणारा छळ करण्यात आलाय. मानवी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत आरोपी मुकादमानं पीडित मजुराच्या तोंडात लघुशंका केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार केलाय. मानवी संवेदनाला काळीमा फासणारा आरोप पीडित कुटुंबानं केल्यानं आता संताप व्यक्त होतोय. या अमानुष कृत्यामुळे केवळ बीड जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शोषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत तीव्रतेनं ऐरणीवर आलाय. महाराष्ट्राला हादरवणारं हे प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एस मराठी. पीडित मजुराचं नाव देवीदास कापसे असून ते गेवराई तालुक्यातील उमापूर गावचे रहिवासी आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते दरवर्षी ऊसतोड मजूर म्हणून कारखान्यावर आणि विविध भागात स्थलांतर करत असतात. महाराष्ट्रातील लाखो मजुरांप्रमाणेच देवीदास कापसे यांनीही हंगाम सुरू होण्यापूर्वी कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी मुकादम गणेश थोरात याच्याकडून काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. मात्र काही कारणास्तव या उचलीच्या पैशांची परतफेड करण्यावरून देवीदास कापसे आणि मुकादम गणेश थोरात यांच्यामध्ये तीव्र वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की मुकादम गणेश थोरात यानं कायद्याला आणि मानवी मूल्यांना पायदळी तुडवण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन एक कट रचला आणि देवीदास कापसे यांचे त्यांच्या राहत्या भागातून बळजबरीनं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर देवीदास कापसे यांना एका अज्ञात आणि निर्जन ठिकाणी नेऊन बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी पुढील 4 दिवस त्यांच्यावर जो अनन्वित अत्याचार झाला त्याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात. आरोपी मुकादम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देवीदास यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवून त्यांचं प्रचंड मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करण्यात आलं. एवढ्या मारहाणीनंही आरोपींचं समाधान झालं नाही. देवीदास यांनी जेव्हा पाण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी याचना केली तेव्हा त्यांचा तीव्र अपमान करण्यासाठी आणि त्यांना मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी मुकादम गणेश थोरात यानं त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचा अत्यंत गुणास्पद प्रकार केलाय. हा प्रकार म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नव्हती तर एका मानवी जीवाची अस्मिता आणि सन्मान पूर्णपणे चिरडण्याचा अघोरी प्रयत्न होता. उचल घेतली होती, त्याचं नाव गणेश थोरात म्हणून. तेव्हा आहे खांडवीचं ट्रॅक्टर मालक आहे. त्याने उचललं डायरेक्ट कर्नाटकला नेलं. पहिलं बीडमध्ये नेलं. बीडमधून तिथं रात्र संध्याकाळ होईपर्यंत तिथे अंधार पोहोच तर तिथं थाळीवर ठेवलं. तिथून डायरेक्ट मग त्यांनी कर्नाटकला नेलं. निराणी कारखाना. निराणी कारखान्याला जर थांबलो तिथं ते बोलले काहीतरी तिकडे साहेबाला. ते साहेबांनी तिथे काहीतरी म्हणले असते ते मग मला तिथून डायरेक्ट त्यांनी शिरूरला नेलं. शिरूर पुण्याकडलं. तिथं त्यांनी डायरेक्ट असं एक शेड होतं पत्र्याचं. पत्र्याच्या शेडमध्ये 5-6 जणांनी मग त्या डायरेक्ट चालूच केलं मारायला. केबल, पट्टे, लाता लघवी केली. परत तोंडात तुला काय करतात बघा, तू लाव घरी फोन. आणि मला फोन बी लावून नव्हतं देत. त्यांचे काय पैसे होते मी देणार होतोच ना. ते उचल घेतली होती मी त्यांच्याकडून 2 लाख रुपये. 2 लाख म्हणले, 1.5 लाख रुपये मी त्यांना दिले. राहिले फक्त 50,000 रुपये. 50,000 रुपये त्यांना म्हणलं मी 8-10 दिवसांनी तुम्हाला देऊन टाकतो. त्यांनी तसं 2-3 दिवस थांबले लगेच त्यांनी लोकेशन घेतलं माझं. गाडीवर आम्ही 3 जण होतो. गाडीवर डायरेक्ट इर्टिगा गाडी होती. गाडी नंबर होता MH02 FG 5527. सोडून आणलं आमच्या गावातल्या सरपंचाने. आता त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. मला लय त्रास झाला. अजून माझ्या छातीन ते अजून झोपता पण येत नाही. पीडित तरुण अचानक बेपत्ता झाल्यामुळे आणि त्याला मुकादमानं पळवून नेल्याची कुणकुण लागल्यामुळे देवीदास यांच्या वृद्ध आईनं अत्यंत हताश अवस्थेत गेवराई पोलीस ठाणं गाठलं. आपल्या मुलाचा जीव धोक्यात असल्याचं सांगत त्यांनी पोलिसांकडे मदतीची आणि तक्रार नोंदवून घेण्याची विनंती केली. मात्र या अत्यंत संवेदनशील प्रसंगी पोलिसांनी दाखवलेली भूमिका अत्यंत उदासीन आणि संशयास्पद असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्याची तक्रार नोंदवून घेण्यास साफ नकार दिला आणि त्यांना पोलीस ठाण्यातून परत पाठवण्याचा प्रयत्न केला. असा गंभीर आरोप पीडित कुटुंबानं आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. पोलिसांच्या या सुरुवातीच्या भूमिकेमुळे आरोपींना मजुराचा छळ करण्यासाठी आणखी वेळ मिळाला, ज्यामुळे प्रशासकीय आणि खाकी वर्दीच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मारहाण झाली त्याला आणि मी याला गेले, गेवराईला गेले, पियाकडे गेले. पियाला बोलले, पिया म्हणले मी केस बीस काय घेत नाही. मग मी म्हणलं त्याला घेऊन या, केस काय घेत नाही. मी त्याला मारल्यावर गेले. मला त्याने बाहेर काढलं
आणि ते म्हणले पैसे घेतलेले आहेत. म्हणलं पैसे घेतलेले आहेत पण किती ते मला माहिती नाही. आणि मग मला म्हणले काय चिचूक आहेत का, त्याला मारलं तर मारलं, अजून मारायला पाहिजे. तर मी म्हणलं असं नका म्हणू सर, त्याला मारून खांडवीच्या रोड टाकले, रोडवर, असं बोलली. कोणी आणलं सोडून? मग सरपंचाने आमच्या गावातले. हा, कशी मारहाण झाली? किती दिवस होता ते? ते गुरुवारापासून होता तिकडं, गुरुवारी तर सोमवारी आणलं. आता काय मागणी आहे? आता मागणी कठोर त्यांच्यावर हे व्हायला पाहिजे. आणि मी अनाडी बाई, मला होत नाही, माझी विंजोग्राफी झाली. माझा एक मुलगा पुण्याला बिगारी काम करून खातोय. हा, मला त्याच्यातलं काही माहिती नाही. पोलिसाला बोलायचं कधी मला माहिती नाही. काही करू मी तिथं कोरडी पडे, मला चक्कर आली तरी मला त्या पियानी बाहेर हाकलून दिलं. मागून त्या मॅडमने ढकलेली आहे, बाई कलमा करू नको. मी म्हणते अगं माझा मुलगा आणून द्या, तुमचं काय आहे मी देते ना. ते म्हणते तुम्ही बाहेर व्हा आणि तुमच्या ते काय चिचूक आहेत का, असे बोलले मला. नाव काय तुमचं? माझं नाव संजीवनी भानदास काप. 4 दिवस हा अमानुष छळ सुरू असताना उमापूर येथील स्थानिक सरपंचांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणात मध्यस्थी करण्याचं ठरवलं. सरपंचांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि मुकादमाच्या तावडीतून देवीदास कापसे यांची अत्यंत शिताफीने सुटका केली. जेव्हा देवीदास यांना गावात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होत्या. मारहाणीमुळे शरीरावर सूज आलेली होती आणि मानसिक धक्क्यामुळे ते नीट बोलण्याच्या किंवा उभे राहण्याच्या स्थितीतही नव्हते. त्यांची ही दयनीय अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर त्यांना तातडीनं बीड येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या अत्यंत क्रूर आणि भीषण घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरतात संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि ऊसतोड कामगार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गरीब आणि असहाय्य मजुरांना पैशांच्या जोरावर पाशवी वागणूक देणाऱ्या अशा नराधम मुकादमांना समाजात खुलेआम फिरण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. विविध सामाजिक संघटना, मजूर संघटना आणि राजकीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर तात्काळ अपहरण, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर कैद, अमानुष छळ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी आता जोर धरते. हा प्रकार केवळ एका मजुरापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेचे धिंडवडे काढणार आहे. दरवर्षी बीड, जालना, धाराशिव आणि लातूर या भागातून लाखो मजूर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांवर स्थलांतर करतात. या प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी मजुरांना मुकादमांच्या आणि टोळी प्रमुखांच्या मर्जीवर जगावं लागतं. उचलीची अनियंत्रित आणि बेकायदेशीर पद्धत मजुरांना गुलामीच्या गर्दीत ढकलतीये, ज्याचे पर्यवसन अशा हिंसक घटनांमध्ये होतीये. त्यामुळे आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर अशी कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही मुकादमाचे किंवा सावकाराचे एखाद्या गरीब मजुरावर हात उचलण्याचं धाडस होणार नाही. पीडित कुटुंबानं मुख्यमंत्र्यांकडे आणि गृह विभागाकडे या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून तात्काळ न्याय देण्याची आर्त हाक दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.